प्रियव्रत आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं उत्तानपाद. जो प्रियव्रत आहे त्यांच्या वंशामध्येही भगवंताचा श्रेष्ठ अवतार झालाय. प्रियव्रत यांच्या वंशात पुढं अग्निध्र नावाचा राजा झाला. अग्निध्र नावाच्या राजाचा मुलगा नाभी आणि नाभी राजाची पत्नी होती, तिचं नाव होतं मेरुदेवी. यांच्या पोटी भगवंताचा एक अवतार झाला, 24 अवतारापैकी एक, आणि त्या अवताराचं नाव ठेवलं ऋषभदेव. बोलिये ऋषभदेव भगवान की जय. भगवान ऋषभदेव यांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन धर्माचे आदी प्रवर्तक आहेत भगवान ऋषभदेव. जैन धर्मामध्ये 2 पंथ असतात, दिगंबर आणि श्वेतांबर. तर ऋषभदेव भगवान दिगंबर अवस्थेत फिरायचे, अंगावर कपडे न वापरता नग्न अवस्थेत फिरायचे, झाडाचा पाला खाऊन जगायचे. कोणी त्यांना मारलं तरी त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही, वेड्यासारखं पागल होऊन फिरायचे. पण वास्तविक ते पागल नव्हते. पागल व्हायचं, फक्त नाटक करायचे, समाजाने दूर राहावं आणि एकांतामध्ये केवळ भगवंताचं भजन व्हावं म्हणून वेड्यासारखं करायचे, पागलासारखं फिरायचे. कोणी त्यांना दगड मारायचे, कोणी त्यांना शिव्या घालायचे तरी त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही. त्यांचं म्हणणं, त्यांचा भाव असा होता की माझा आत्मा शरीराहून भिन्न आहे. ऋषभदेव यांचं चरित्र एवढं गहन आहे, एवढं कठीण आहे की ते साधारण माणसाला तर समजणार नाही. योग वाशिष्ठामध्ये ज्या ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या, 7 अवस्था सांगितल्या, त्या सर्व त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. त्यांचं चरित्र अत्यंत कठीण आहे समजायला. त्या ऋषभदेव भगवान यांना 100 मुलं होती. शुकाचार्य सांगतात, राजन, त्यांच्या 100 मुलापैकी 81 मुलं कर्म मार्गाने गेले. त्यातले 9 जण 9 द्वीपांचे अधिपती झाले आणि 9 मुलं नवयोगेश्वर झाले. आणि सर्वात ज्येष्ठ मुलगा होता, त्याचं नाव होतं भरत. तो संपूर्ण या भारताचा सम्राट झाला, राजा झाला. आणि भरत राजा एवढा चांगला, एवढा महान सात्विक धार्मिक राजा होते की प्रजेला हा राजा एवढा आवडला. भरत महाराज आपल्या प्रजेची एवढी काळजी घ्यायचे, अगदी लेकराप्रमाणे. प्रजेला एवढा राजा आवडला की प्रजेने आपल्या या देशालाच आपल्या राजाचं नाव दिलं. पूर्वी या देशाचं नाव होतं अजनाब देश, पण भरत राजाच्या नावावरून या देशाचं नाव पडलं भारत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा.
पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश है मेरा, ओ 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 भारत देश है मेरा। श्रीमन महर्षी शुकाचार्य सम्राट परीक्षिती राजाला सांगतात की पूर्वी या भूमीचं नाव भारत असं नव्हतं, अजनाब देश असं म्हटलं जायचं, पण प्रजेने आपल्या राजाच्या नावावरून या भूमीला भारत असं नाव दिलं, तेव्हापासून या देशाला भारत हे नाव पडलेलं आहे. तर असा श्रेष्ठ राजा होता राजा भरत. परंतु त्यांना अगदी तारुण्य वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं, अगदी तरुण वयामध्ये. आणि यालाच खरं वैराग्य म्हणायचं जे तरुण वयामध्ये प्राप्त होतं. म्हातारपणामध्ये वैराग्य तर कोणालाही होतं, कारण म्हातारपणामध्ये अशी अवस्था असते की त्यावेळी शरीर साथ देत नाही, घरातले माणसंही कोणी साथ देत नाही, नातेवाईकही साथ देत नाहीत, कोणीच नाही. त्यावेळी म्हातार वयामध्ये अवस्था अशी बेकार असते की कोणी चांगलं प्रेमानं दोन शब्द बोलत नाही, मुलगा शिव्या देतो, सूनसुद्धा उलटं बोलते, कोणी प्रेमानं बोलत नाही. त्यावेळची अवस्था खराब असते, शरीरसुद्धा साथ देत नाही. तेव्हा मग मनामध्ये वैराग्य येतच, पण त्याला खरं वैराग्य म्हणायचं नाही. म्हातारपणामध्ये अशी अवस्था असते की बाकीचे तर दूर, स्वतःची बायकोसुद्धा त्यावेळी प्रेमानं बोलत नाही. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नास येले घर थुंकून. स्वतःची बायको देखील म्हणते हे गाढव कधी मरतं, स्वतःची बायको शिवा घालते. अशी बेकार अवस्था म्हातारवयात असते. त्यावेळी माणसाला वैराग्य मनामध्ये आपोआप निर्माण होत असतं, पण त्याला खरं वैराग्य म्हणायचं नाही. खरं वैराग्य ते जे अगदी तारुण्य अवस्थेमध्ये वैराग्य होतं, की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, चांगली पत्नी आहे, चांगली मुलं आहेत, सगळं काही आहे, आणि सर्व असतानाही जर तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त होणं हे खरं वैराग्य. आणि राजा भरत यांना वैराग्य प्राप्त झाल्याबरोबर त्यांनी सर्वस्व त्याग केला आणि वनामध्ये जाऊन एक झोपडी बांधून त्या ठिकाणी देवाची साधना करायला लागले. सुंदर अशी त्यांची साधना सुरू होती. रोज पहाटे उठायचं, नदीवर जायचं, स्नान करायचं आणि देवाचं भजन करायचं. त्यांची सुंदर अशी साधना सुरू होती. पण देवासाठी सर्वस्व त्याग करून वनामध्ये राहिलेत, त्यागी जीवन जगत असताना इथपर्यंत सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू आहे जीवन, पण थोडंसं त्यांची साधना बिघडली. एके दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी घटना घडली. रोजच्या प्रमाणे नित्यनेमाप्रमाणे जेव्हा राजा भरत पहाटे उठले आहेत, नदीवर स्नानाला गेले आहेत, तेव्हा त्या ठिकाणी एक हरिणी जी गर्भवती होती ती पाणी प्यायला आलेली होती. आणि जेव्हा ती गर्भवती हरिणी पाणी पित असताना तेवढ्यात तिला त्या जंगलामध्ये वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघाची डरकाळी ऐकली तशी ती हरिणी घाबरली आणि तिनं घाबरून एका काठाहून दुसऱ्या काठावर उडी मारायला प्रयत्न केला, पण तिची उडी पोहोचली नाही. मध्यभागी एक खडक होता, त्या खडकावर आपटली, जाग्यावर गतप्राण झाली. तिची प्राणज्योत मालवली, पण तिच्या पाडसाचा जन्म झाला. आणि ते नुकतंच गोड असं पाडस जन्माला आले, त्याच्यावर राजा भरत यांची नजर पडली. भरत महाराजांनी विचार केला की आता याला असंच इथं ठेवलं तर या वनामध्ये हिंसक प्राणी आहेत, ते येऊन त्याला मारतील. म्हणून त्याचं जीवन वाचवण्यासाठी त्यांनी ते पाडस स्वतः उचललं आणि आपल्या झोपडीत घेऊन आलेले आहेत. कारण संतांच्या अंतकरणात दया असते, त्यांना दया लवकर येते. आणि भरत महाराज संत महात्मा आहेत, त्यांनी दया दाखवून ते पाडस आणलेलं आहे आणि आता त्याचं पालन पोषण करायला लागले. पण आता पालन पोषण करत असताना हळूहळू त्याच्या मोहात पडत चालले. त्याचा एवढा जीव जडला. ज्यांनी सर्वस्व सोडलं, आले होते वनामध्ये हरीची साधना कराय, पण आता हरिणाची साधना घडायला लागली. दिवस रात्र माझं हरिण मोह जडला. त्याला खाऊ पिऊ घालणं, त्याला आंघोळ घालणं, त्याच्यासोबत फिरणं,
याच्यातच वेळ जास्त घालवू लागले. आणि ते हरिण थोडंही नजरेच्या बाजूला नजरेआड गेलं की राजा भरत यांचा जीव कासावीस व्हायचा. सारखं हरिणाला आसपास जवळ घेऊन बसायचे. त्यांना सवय जडली, त्या हरिणाची आदत जडली. ते हरिण बाजूला गेले की त्यांना करमायचं नाही. आणि असाच त्यांना एवढा मोह जडला त्या हरिणावर. आणि एके दिवशी ते हरिण आता थोडं मोठं झालं होतं, जंगलामध्ये भटकत भटकत दूर कुठेतरी निघून गेलं. पुन्हा ते परत आलं नाही हरिण. आणि इकडे भरत राजाला मात्र त्या हरिणाचा ध्यास लागला. माझं हरिण कुठं गेलं असेल, माझं हरिण त्याने काही खाल्लं असेल का, पाणी पिलं असेल का, त्याला कोणी प्राण्याने त्याला मारलं तर नसेल ना, अशी चिंता लागली, ध्यास लागला हरिणाचा. आणि त्याच वेळी त्यांना काळ नेण्यासाठी आला. आणि ज्यावेळी काळ त्यांना नेण्यासाठी आला, नेमकं त्यांना हरिणाचा ध्यास लागला होता. हरिणाचं ध्यान करत करत त्यांचा जीव गेला. आणि मरताना हरिणामध्ये वासना राहिल्यामुळे त्यांना परत हरिणाच्याच गर्भाला जावं लागलं. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. 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 भरत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरत राजा हरिणी गर्भ गेला. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने. भरत राजाला मरत असताना हरिणाचं ध्यान आल्यामुळे अंतमती सोगती, अंतकाळी जे काही आठवतं, ज्यामध्ये वासना शिल्लक राहते ना, त्याच जन्माला जीव जात असतो. म्हणून एवढी साधना केली तरीसुद्धा बघा मरताना हरिणाचं ध्यान लागलं. मन हरिणामध्ये गुंतलेलं होतं म्हणून हरिणाच्या पोटी गेलेत. हरिणी गर्भा गेला. कोण? जड भरत राजा, ज्याने अगदी तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं होतं, सर्वस्व त्याग केला होता. फक्त एका हरिणावर मोह धरला
ज्याने स्वतःचं राज्य सोडलं, एवढ्या या भारत देशाची सत्ता सर्व सोडली, परिवार सोडून दिला, सर्व धनसंपदा, पद, यश, कीर्ती सगळं सोडून ज्याने सर्वस्व देवासाठी अर्पण करून वनामध्ये त्यागी जीवन जगले, पण एकच मोह, फक्त हरिणावर मोह धरला, तर त्यांची अशी गती झाली, म्हणजे दुर्गती झाली. तर विचार करा, प्रत्येकाने शांत डोक्याने विचार करा की आपला मोह कशा कशावर आहे. विचार करा, एक यादी बनवा तुम्ही घरी गेल्यानंतर शांत डोक्याने. सर्वांनी घरी गेल्यावर विचार करायचा की आपला मोह कुठल्या कुठल्या वस्तूवर आहे, कशा कशावर आहे. मग आपल्याला तर देव कुठली दुर्गती देईल. ज्या एवढ्या महान अशा साधूचं, महात्म्याचं असं पतन झालं, फक्त एका हरिणावर मोह धरला तर हरिणीच्या गर्भाला गेलेत. आपण तर एवढ्या वस्तूंना धरून ठेवलंय, आपला तर एवढ्या वस्तूंवर मोह आहे, एवढ्या व्यक्तींवर मोह आहे, आपला तर कशा कशावर मोह आहे हे आपण मोजू शकणार नाही. मग आपले तर काय हाल होतील, आपल्याला तर कशा कशाच्या जन्माला जावं लागेल. म्हणून जर वाटत असेल की आपला परत जन्म होऊ नये, पुनर्जन्माला येऊ नये, आपण या जन्मामध्ये मुक्त होऊन जावं असं वाटत असेल, तर एक काम करायचं, मरण्याच्या आधी सगळी वासना म्हणजे मारून टाकायची. आपल्या मनामध्ये जी काही वासना आहे ती मरण्याच्या अगोदर वासना काढून टाकायची. वासना कशातच ठेवायची नाही, मोह कशावर ठेवायचा नाही. मोह म्हणजे काय? मोह शब्दाची अगदी सोपी व्याख्या म्हणजे माझं माझं करणं, याला मोह म्हणतात. या जीवनामध्ये हे माझं, ते माझं, घर माझं, संसार माझा, शेत माझं, बँक बॅलन्स माझं, परिवार माझा, माझं माझं करतो ना, हा आहे मोह. वास्तविक आपलं काहीच नाही. सगळं देवाने दिलेलं आहे. देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. सगळं देणारा तो आहे, वापस घेणारा सुद्धा तोच आहे. इथं आपलं काहीच नाही, तरी सुद्धा आपण माझं माझं करतो ना, हा मोह आहे. आणि जिथं माझी ही भावना आहे ना, तिथंच मोह आहे. आणि जिथं माझी ही भावना नाही, तिथं मोह समाप्त होतो. म्हणजे समजा आज कथा सुटल्यानंतर जर एखाद्या माणसाची चप्पल हरवली, तर ज्याची चप्पल हरवली त्याला फार दुःख होतं, पण बाकीच्या माणसांना काही फरक पडत नाही. का पडत नाही? कारण तिथं माझी ही भावना नाही. दुसऱ्याची चप्पल हरवली, आपल्याला काही फरक पडत नाही. पण ज्याची चप्पल हरवली त्याला दुःख होतं, कारण तिथं भावना आहे की माझी चप्पल हरवली. जिथं माझा हा भाव आला, तिथं दुःख आलं. आणि दुःख कशामुळे? मोहामुळे. मोह हा दुःखाला कारणीभूत आहे. एकदा एक माणूस रेल्वेने प्रवास करत होता. प्रवास करत असताना त्या अख्ख्या डब्यामध्ये एकटाच होता तो. एका स्टेशनवर गाडी थांबली, तेव्हा त्या स्टेशनवर दुसरा एक माणूस त्या रेल्वेच्या डब्यामध्ये आला. त्याच्याजवळ भली मोठी सुटकेस होती. तो त्या ठिकाणी आलाय, डब्यात बसला, सुटकेस समोर सीटवर ठेवलेली आहे. काही स्टेशन गेल्यानंतर परत एका स्टेशनवर गाडी थांबली, तेव्हा ज्याची सुटकेस होती ना, तो माणूस पहिला जो पॅसेंजर बसला त्याला म्हणतो, अहो भैया, मला थोडंसं काम आहे, मी पाण्याची बॉटल आणि काहीतरी खायला घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही माझ्या सुटकेसचं ध्यान ठेवा. मग हा पहिला माणूस म्हणाला, ठीक आहे, तुम्ही या जाऊन. मग हा दुसरा माणूस जो सुटकेस घेऊन चढला होता डब्यामध्ये, तो खाली उतरला गाडीच्या, आणि जोपर्यंत गाडी थांबली तोपर्यंत तो आला नाही. शेवटी गाडी निघाली, पण तो माणूस काही सुटकेसचा मालक परत आला नाही. मग हा जो पहिला पॅसेंजर बसलेला, हा मनात याला एवढा आनंद वाटला की बरं झालं, मला एवढी सुटकेस मिळाली. उचलून पाहिली तर जड लागते, म्हणजे यात काहीतरी मूल्यवान गोष्टी असतील. आता ही माझीच आहे, यातलं सगळं आता मला मिळणार, म्हणून त्याने सुटकेस जवळच घेऊन बसला. काही स्टेशन गेल्यावर परत गाडी थांबल्यावर त्या डब्यामध्ये पोलीस आले, आणि पोलीस त्या पॅसेंजरला विचारायला लागले की सुटकेस कोणाची आहे? तो म्हणाला, साहेब माझीच आहे. मग यामध्ये काय आहे? तो म्हणाला, साहेब काही नाही, कपडे आहेत. पोलिसांनी सांगितलं, उघडून दाखव सुटकेस. हा म्हणतो, साहेब कशाला बघायचं, कपडे तर आहेत. पोलिसांनी ऐकलं नाही. जशी सुटकेस उघडली ना, त्यात माणूस मारून त्याचे तुकडे करून ठेवलेले होते सुटकेसमध्ये. जसं पाहिलं ना, मग हा पहिला रडायला लागला, साहेब ही सुटकेस माझी नाही हो, ही दुसऱ्याचीच आहे. मी विनाकारण माझी म्हटलं, पण ही माझी नाही.
पण साहेबांनी काही ऐकलं नाही. पोलिसांनी त्याला गाडीमध्ये बसून तुरुंगात नेऊन टाकलं. याने किती जरी सांगितलं तरी शेवटी सर्वात पहिल्यांदा हा काय बोलला होता की सुटकेस माझी आहे, पण माझं म्हणण्यामुळे कुणाचा खून झाला होता माहीत नाही, कोणी केला होता माहीत नाही, विनाकारण खुनाच्या आरोपामध्ये याने शिक्षा भोगली. कशामुळे? फक्त सुटकेस माझी आहे म्हटल्यामुळे. कारण जिथं माझं हा भाव आला तिथं दुःख आलं. माझं म्हणणं म्हणजेच त्यालाच मोह म्हणायचं, आणि या मोहापायी आपली या जीवनामध्ये दुर्गती होत असते. जसं राजा भरत यांना हरिणीच्या गर्भाला जावं लागलं. हरिण म्हणून जन्माला आले, पण आयुष्यामध्ये केलेली साधना कधी वाया जात नाही. हरिणीच्या जन्मातही त्यांना सगळं आठवत होतं. मी पूर्वी कोण होतो, माझे हे हाल कशामुळे झाले. त्यामुळं हरणाच्या जन्मात देखील त्यांनी त्यांचं चिंतन सुरूच ठेवलेलं आहे, आणि त्यांचा हा हरिणाचा जन्मही पूर्ण झाला. आणि परत त्यांना तिसरा जन्म घ्यावा लागला. एका ब्राह्मणाच्या पोटी मुलगा म्हणून जन्माला आले, पण या जन्मामध्ये ठरवलं की आता मोह कशावरच धरायचा नाही, आणि मोह होऊ नये याच्यासाठी त्यांनी बोलायचंच नाही ठरवलं, मौन धारण केलं. कारण कधी कधी आपण आपल्या बोलण्यामुळेच मोहात फसतो. एखाद्याला जास्त बोलायला लागलो की बोलत बोलत मोह वाढत असतो, म्हणून बोलायचंच नाही. त्यांनी मौन धारण केले. आई वडिलांनी कितीही प्रयत्न केला पण मुलगा बोलतच नाही. 6 वर्षाचा झाला तरी बोलत नाही. गायत्री मंत्र तरी शिकवावा म्हणून शिकवण्याचा प्रयत्न केला पिताजींनी, पण त्यांनी गायत्री मंत्राचा सुद्धा मोह धरला नाही, काहीच नाही. मौन धारण केले. तेव्हा लोक म्हणायला लागले हा जड बुद्धीचा आहे, म्हणून त्यांचं नावच पडलं जड भरत. बोलिये जड भरत महाराज की जय. जड भरत हे चुपचाप मौन धारण करून दिवस रात्र मनामध्ये देवाचं चिंतन करत राहायचे. घरामध्ये कुठलंही काम करायचे नाहीत, काही नाही. 3 वेळा चांगलं खायचे, पोटभर खायचे, आणि पडून राहायचे आणि देवाचं चिंतन करायचे. आणि जो माणूस काही कमवत नाही, घरात कुठल्या कामाला येत नाही ना, त्याला कोणी सांभाळत नाही. भावांनी काही दिवस सांभाळलं, पण शेवटी भाऊ म्हणाले हा बिनकामाचा माणूस एकतर 3 वेळा खातो, आणि एवढं खातो 2 माणसाचं एकटा खातो, काम काही करत नाही, याला किती दिवस सांभाळायचं. म्हणून याला काहीतरी काम लावावं. बरं, काम लावलं तरी ते व्यवस्थित करायचे नाहीत. एके दिवशी भावांनी त्यांना शेत राखायला पाठवलं, शेतामध्ये पाखरं हाणण्यासाठी. पण गेले होते पाखरं हाणण्यासाठी, पण त्यांनी उलटं केलं. उलट पाखरांना बोलावून सगळं धान्य खाऊ घातलं. ते काय म्हणायचे, हे शेत सुद्धा रामाचंच आहे, मीही रामाचं आहे, माझं शेत ही रामाचंच आहे, पाखरं सुद्धा रामाचे आहेत, हे जग अख्खं रामाचं आहे. म्हणून हे पाखरांनो या आणि पोटभर धान्य खा. सर्व पाखरांनी येऊन धान्य खाऊन घेतले. जेव्हा भावांनी पाहिलं तेव्हा भावांना खूप क्रोध आला. सगळ्यांनी त्यांना मारलं आणि घरातून हाकलून दिलं. तेव्हा ते भटकत भटकत असे अरण्यात आलेत, आणि अरण्यात आल्यानंतर मग साधना सुरू आहे त्यांची. आणि फक्त वयाच्या 17व्या वर्षी जडभरत महाराज पूर्णत्वाला प्राप्त झाले, पूर्ण पदाला प्राप्त झाले. जास्त काळ लागला नाही, कारण साधना पूर्ण झाली होती. थोडीशी साधना शिल्लक होती, पण त्यांच्या साधनेचं वर्म चुकलं. थोड्याशा साधनेपायी त्यांची गती थांबलेली होती. हरिणावर मोह जडला नसता तर त्याच वेळी भरत म्हणून जन्माला आले, त्याच वेळी त्यांना परमगती मिळाली असती. पण हरिणावर मोह जडल्यामुळे त्यांना अजून 2दा जन्माला यावं लागलं, आणि केवळ वयाच्या 17व्या वर्षी परमगतीला प्राप्त झाले आहेत. आणि आनंद विभोर होऊन विचरण करत आहेत वनामध्ये. एक दिवस त्यांना रहुगण यांची भेट घडली. आयुष्यात कधीच त्यांनी बोलले नव्हते, मौन धारण केलं होतं, पण रहुगणाला त्यांनी सुंदर असा उपदेश करून रहुगणाचं कल्याण केलेलं आहे. अशा प्रकारे शुकाचार्य महाराज राजा परीक्षित यांना मनु महाराज आणि शत्रुपराणी यांच्या संतानांचा इतिहास सांगतात. दुसरा मुलगा होता मनु महाराजांचा उत्तानपाद राजा.